बी कितना पागल नू एकांत म्हणून मीच गेलो इथले इथे लव लेटर हाऊ रोमॅन्टिक मैं भी कितना पागल हूँ झूठ बर्दाश्त नहीं होता मुझसे झूठ बर्दाश्त नहीं होता मैं आपको सच बताने वाली थी कौन है ये स्वप्निल हवा का झोंका माझा डाव वाह 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 चांगला डाव मांडलास ग माझा डाव अगं तुझ्यावर विश्वास ठेवला काय पांग फेडलंस ग माझ्या खानदानाची इज्जत अशी चव्हाट्यावर अंतर तुला काहीच कसं वाटलं नाही आजा 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 देवगण तसं नाही रे आजा देवगण तसं नाही माझं स्वप्नीलवर लय प्रेम आहे मला मला त्याच्याकडे जाऊ दे मी सांगते आजा देवगण मला त्याच्याकडे घेऊन चल नाहीतर मी सैराट 13 वेळा बघितलाय मी जीवाचं काहीतरी बळवाट करून घेऊन सांगते अर्चे म्या घेऊन जाईन तुला आजा म्या घेऊन जाईन तुला त्याच्याकडे आजा मला घेऊन चल त्याच्याकडं राहतोय कुठं म्हणायचं तो आजा आजा इटलीला खातोय काय नव राहतोय कुठं इटली आजा तसं नाही फॉरेन इटलीला आयो एवढा लांब आहे होय तिथे राहतोय अरे इटली मुलं काही मेली होती का काय तू इटलीला जायचं चला इटलीला चला चला इटलीला चला चला इटलीला इटली 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 हवा का झोपडी कधी प्रँक केलंय स्वप्नीलने किंवा सुबोधने तुझ्याबरोबर मी बकरा होते बकरा पहिला दिवस मी पहिला शॉट मी सेटवर आले फुल रेडी होऊन वगैरे आणि सुबोध आणि स्वप्नील फुल स्ट्रेट फेसमध्ये ही लोक आले माझ्याजवळ आणि बोलले की फर्स्ट डे शूटमध्ये तुम्हाला 101 रुपये घेऊन सिनेमॅटोग्राफर जे असतात त्यांच्या पाया पकडायचे असतात आणि मी जेन्युइनली 101 रुपये घेतले सिनेमॅटोग्राफरकडे मस्त असे पाया वगैरे पकडले आणि ही लोक शूट वगैरे करत होते तर मला परवा कळलं की हे प्रँक होतं आणि प्रसाद भेंडे आमचा DOP आहे प्रसाद उडला होता म्हणजे तू पाया पड आणि मी प्रसाद भेंडे प्रसादला माहिती नाही प्रसाद असा होता हा इधर लेना लाईट थोडा इधर लेना हाँ थोड़ा इधर लेना थोड़ा काय करतोय खबर आहे माझ्याकडे एक जबरदस्त आणि तू नाही म्हणूच शकणार नाहीस मी हो बरं काय खूप सिरियस स्ट्रॉंग अफेअर चालू आहे तुझं सध्या माझ्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे फोटो आहे 8 महिन्यांची मुलगी आहे मायरा नावाची स्वप्नील जोशींची जोरदार काय फरक पडला काय संपूर्ण जग बदलून जातं रे म्हणजे काय सांगू मी तुला माझ्याकडे शब्द नाहीत ऐसा प्यार बहुत कम बार होता है लेकिन वो हो गया अभी कुछ कर नहीं सकते या जगातला सगळ्यात मोठा आनंद जर कुठला असेल असं जर मला विचारलं एका पुरुषासाठी तर मला असं वाटतं की तो एका मुलीचा जन्म आहे आणि मला असं वाटतं की बहुत नसीब वाला है हर वो बाप जिसको बेटी है वाह और उनमें से एक मैं है ना मग तुला कळेल मी काय म्हणतो ॲब्सोल्युटली टाइमपास सिनेमामध्ये एक डायलॉग लिहिला होता छोटासा चला हवा येऊ द्या म्हणून त्या हवा येऊ द्याचा एवढा मोठा शो होईल आणि मी इथे तुमच्याबरोबर बसून गप्पा मारेन असं मला कधी वाटलं नव्हतं त्यामुळे मला तरी भयंकर मजा येते हा शो होस्ट करताना दर्शन हॅलो हा आलायस परत अरे तू आजारी आहेस ना कर ना आराम मग माझं तेच म्हणणं आहे मी आजारी आहे आणि तुम्ही सगळे मजा करताय हे कसं चालेल
म्हणून मी मध्ये मध्ये येतो. नाही नाही, मी मजा करतोय अशा अर्थाने म्हणालो की तुला इथे बसल्यावर कसं वाटत असेल ह्या अर्थानेच मी म्हणतोय मला मजा येते, यांना मजा येते. असं आहे, तू फार नको रे मनावर घेऊस. मला राहवत नाही, मलाही काहीतरी करावं असं वाटतंय. तर काय स्वप्नील सर, सुबोध सर, तुम्ही तिकडे बसलेले आहात आज सगळे. मला घरात सुद्धा बरेच जण मित्र भेटायला येत आहेत, माझ्यासाठी काय काय गिफ्ट घेऊन येत आहेत. कोणी बुके आणते, कोणी फळं आणते, कोणी काय काय. तर रिटर्न गिफ्ट द्यावं असं मी सुद्धा ठरवलं. तुम्ही सुद्धा माझ्यासाठी फळं आणलीत, फार बरं वाटलं मला. थँक्यू सो मच. आणि म्हणून मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. सुरुवात करतो स्वप्नील सर तुमच्यापासून. तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्याकडे जे मी तुम्हाला देणार आहे. ते गिफ्ट आहे हे चॉकलेट्स. तुम्हाला वाटेल तुम्ही चॉकलेट हिरो आहात म्हणून, हे तुम्ही आहातच, हे वेगळं सांगायची काय गरज आहे. हे स्पेशल आहे सर. कारण तक्रार आहे तुमच्या सौंची, तुमच्या मिसेसची, की तुम्ही खूप बिझी असता हल्ली, खूप शूटिंग करता, त्याच्यामुळे तुम्ही घरी वेळ देत नाही, कमी वेळ असता त्यांच्याबरोबर. म्हणून त्याच्यावरचा उपाय काय शोधला मी, तर हे चॉकलेट्स. ही तुम्ही खा, खूप खा, रोज खा, जेणेकरून तुमचे दात किडतील. तुमचे दात किडले की तुम्हाला डेंटिस्ट शोधावं लागेल, त्याच्याकडे जावं लागेल, जी की तुमची बायकोच आहे. तुम्ही तिच्याकडे जाल आणि डेंटिस्टकडे सतत सिटिंगला जावं लागतं, त्यामुळे सतत तुम्ही तुमच्या बायकोकडे जात राहाल. आणि त्या निमित्तानं का होईना तुमच्या बायकोला तुम्ही खूप वेळ द्याल. थँक्यू निलेश, थँक्यू व्हेरी मच. आता मी येणार आहे सुबोध भावे तुमच्याकडे. हो, तुमच्यासाठी सुद्धा एक गिफ्ट आहे माझ्याकडे. तुमच्यासाठी आहे हे वर्तमानपत्र. तुम्ही म्हणाल मी वाचतोच की नाही, हे स्पेशल आहे सर. कारण तुमच्या सौंची सुद्धा तक्रार आहे की माझे मिस्टर हे फक्त इतिहासातच जगत असतात, त्यांना कुणीतरी वर्तमानात आणा. म्हणून हे वर्तमानपत्र तुमच्या समोर ठेवा, जेणेकरून थोडा वेळ का होईना तुम्ही वर्तमानात सुद्धा बघा. थँक्यू निलेश, थँक्यू सो मच. ही पण जादू ना, मी घरात बसून सगळं वाटतं आणि तुम्हाला मिळतं मुंबईत. वा. आता मी येणार आहे प्रार्थना तुझ्याकडे. तुझ्यासाठी सुद्धा एक गिफ्ट मी आणलेलं आहे आणि ते गिफ्ट आहे ही कब्बशी. हे घे, जेणेकरून तुला फ्रेश वाटावं. हे घे. मी असं ऐकलं की प्रार्थना बेहरे ही जरी हिरोईन असली तरी ती पर्सनल आयुष्यात खूप आळशी आहे. तिला खूप आळस आहे लवकर काम करण्याचा, लवकर थोडंसं उठण्याचा. म्हणून ही चहाची कब्बशी तुझ्यासाठी देतोय. तिच्याकडे बघत राहा, तुला फ्रेश वाटेल, तुझा आळस कमी होईल. नाही नाही नाही, याच्यातून चहा नाही प्यायचा आहे आपल्याला, ॲसिडिटी वाढते. याच्यात तुला काय प्यायचं आहे सांगतो. याच्यातून तुला प्यायचा आहे या कारल्याचा ज्यूस, कारल्याचा रस. कारण हे सुद्धा मी ऐकलेलं आहे की प्रार्थना बेहरे जरी हिरोईन असली तरी ती डाएट कॉन्शियस नाही आहे, ती स्वतःच्या डाएटकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि त्यामुळे तुला जर या शेवग्याच्या शेंगेसारखं व्हायचं असेल तर या कब्बशीमधून या कारल्याचा ज्यूस तुला प्यावा लागेल. आणि हे गिफ्ट मी तुझ्यासाठी पाठवतो. क्या बात आहे. तर कसं आहे, आणखीन एक नवीन पाहुणे आमच्या गावामध्ये आज आलेले आहेत. निथा शेट्टी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तुझ्यासाठी सुद्धा गिफ्ट मी आणलेलं आहे आणि ते गिफ्ट आहे ही लव बर्डची पेअर आहे आमच्या घरातली, जी मी तुझ्यासाठी मनापासून पाठवतो. कारण तुमच्या सिनेमात सुद्धा अशा 2 जोड्या आहेत लव बर्डच्या, तुझी आणि सुबोध भावे यांची आणि स्वप्नील आणि प्रार्थनाची. ही रोमॅन्टिक अशी लव बर्डची जोडी ही तुझ्या घरी घेऊन जा. या जोडीला तुझ्या घरात ठेव, त्यांना घर मिळाल्यासारखं वाटेल. आणि अगदीच काही नाही झालं तर तुझ्या खांद्यावर ठेव, कारण तुझे केस कुरळे आहेतच, तसंही घरट्याच्या जवळ जाणार आहे, त्यांनाही घर मिळाल्यासारखं वाटेल. म्हणून तुझ्यासाठी लव बर्डची पेअर प्लीज माझ्यातर्फे त्यांना कुठेतरी द्या. वा 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 वा, क्या बात आहे निलेश. थँक्यू. ह्याने फसवलंय मला. तिकडे लव बर्ड्स दाखवले आणि इकडे कबुतरं दिलेली आहेत. ही अरे घरट्यात जपून ठेव. त्याची चूक नाहीये. जेव्हा त्याने तिला बघितली होती तेव्हा ती विदाऊट मेकअप आणि हेअर होतं, केसांचा पुंजका छोटा होता. आता घरटं मोठं झालं ना, म्हणून पक्षी थोडे मेकअप मोठे करून आले, थोडेसे हिरवे पण आहेत ते.